नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या शुभम ॲग्रो या यूट्यूब चॅनलला। आणि मागे आपण बरेचसे कांद्याचे आणि अद्रकीचे सुद्धा व्हिडिओ बघितले असतील। त्या पिकाबाबत बरीचशी माहिती बघितली असेल, त्यावरील रोग जे आहेत तर त्याचं निवारण कसं करायचं हे सुद्धा आपण बघितलेलं आहे। आणि आता आज आपण जे आपलं अद्रकीचं पीक आहे तर त्याची काढणीवर आलेलो आहोत आणि त्याबाबतच आज आपण शेतकरी बांधवांकडून त्यांचं मार्गदर्शन जे आहे तर ते घेणार आहोत। ऑन फील्ड मार्गदर्शन जे आहे तर ते घेणार आहोत। तर त्यासोबतच त्यासाठी आपल्यासोबत आज आहेत अंकुश भाऊ। तर अंकुश भाऊंकडून आपण आज मार्गदर्शन घेणार आहोत। नेमकं त्यांनी लागवड कशा पद्धतीने केली आणि कोणते कोणते खतं वापरले, सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन जे आहे तर ते अंकुश भाऊंकडून आपण घेणार आहोत। नमस्कार अंकुश भाऊ। नमस्कार। तर सर्वप्रथम तुमचं थोडंसं माहिती आम्हाला द्या की आपलं क्षेत्र कोणत्या ठिकाणी आहे किंवा असं। खंडाळा, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आणि या क्षेत्रानुसार तुम्ही आपली जी माती वगैरे असेल तर त्याचा अंदाज जो आहे तो लावू शकणार आहात। तर सर्वप्रथम आपण अद्रकीचं पीक जेव्हा घेतो तर तेव्हा सर्वप्रथम आपल्याला प्रश्न पडतो की नेमकं बेनं कसं यूज करायचं किंवा बेनं कशा प्रकारे पाहिजे। तर तुम्ही बेनं कशा प्रकारे यूज केलं होतं किंवा कोणत्या प्रकारचं तुमचं बेनं होतं? बेनं बारीक कांडीचं होतं, लांब होता, 7 जूनला लावला होता। 7 जूनला त्यांनी जे पीक आहे तर ते लावलं होतं आणि लांब कांडीचं बेनं जे आहे तर ते यूज केलेलं होतं। आणि आज तारीख आहे 8 नोव्हेंबर। जवळपास 5 महिन्यांचं जे पीक आहे तर ते आता काढणी त्याची 5 महिन्यांच्या पिकाची आता सध्या सुरू आहे। आणि आपल्याला मशागतीचा जेव्हा प्रश्न येतो तर तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो तो बेडची हाईट किती ठेवायची आणि बेडमधील अंतर किती असायला पाहिजे। तर त्याबाबत आपण थोडंसं त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी किती अंतर आणि किती हाईट ती आहे तर ती ठेवलेली होती। जमिनीपासून उंची 1 फूट होती, वर रुंदी 4.5 फूट होती। जवळपास 4.5 बाय 1 फुटाची जी उंची आणि रुंदी जी आहे तर ती त्यामध्ये ठेवलेली होती। आणि त्यामध्ये आपल्याला प्रश्न पडतो की मशागतीमध्येच अजून एक तर माती किती वेळेस लावायला पाहिजे की रेग्युलर लावायला पाहिजे, असं माती तुम्ही किती वेळेस लावली होती? असं सरासरी 4 वेळेस माती लावली होती याला। 5 महिन्यांच्या पिरियड मध्ये सरासरी 4 वेळेस, म्हणजे जवळपास 1.5 महिन्यांचा जो टाइम पिरियड आहे तर 1.5 महिन्याच्या टाइम पिरियड मध्ये आपण म्हणू शकतो की माती जी आहे तर ती लावलेली होती। आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर खताचा आणि औषधांचा फार मोठा वाटा जो असतो तर तो अद्रकीच्या पिकांमध्ये असतो आणि फार मोठा खर्च देखील त्यावर आपला होत असतो। तर खत जे आहे तर खताचे डोस जे आपण बेसॉल्ट खत म्हणतो तर त्याचा डोस कशा पद्धतीने दिला होता किंवा मग कसा झाला होता? 3 वेळेस डोस दिला होता। 3 वेळेस डोस दिला होता। आणि कशा पद्धतीने तो डोस दिला होता? मातीचा वगैरे डोस टाकल्याच्या नंतर माती लावायचो त्याला। म्हणजे जेवढ्या वेळेस आपण माती लावली तर डोस त्यामध्ये टाकून आणि त्यानंतर ती माती जी आहे तर ती बेडवर आपण लावलेली होती। आणि हे झालं खताच्या बाबतीत। त्यानंतर औषधाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर औषधामध्ये फार वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसून येतात। फुगवणीसाठी, वाढीसाठी, फुटव्यासाठी असे वेगवेगळे औषधं असतात। तर त्यामध्ये आपण बरेचसे औषधं वापरले असतील, तर त्यामध्ये वाढीसाठी आपण कोणते कोणते औषधं वापरले होते? सुरुवाती सुपर जिंजर अमृत सोडला होता। तर याचं जे आपण औषध वापरले वाढीसाठी तर त्यामध्ये एखाद्या स्पेसिफिक कंपनीचं आपण सिलेक्ट करू शकतो का किंवा तुम्ही एखाद्या स्पेसिफिक कंपनीचं वापरलं का? शुभम ॲग्रोचं तुम्ही वापरलं ते सगळ्या गोष्टी। आणि वाढीसाठी तर बघितलं, आता फुटव्यासाठी काही वापरलं का? फुटव्यासाठी काही वेगळं त्यासाठी आहे का? अद्रक फुटवा स्पेशल एक 5 लिटरची सोडली होती। 5 लिटरची जी कॅन आहे तर ती त्यामध्ये सोडली होती। आणि त्यानंतर जर आपण प्रश्न बघितला तर फुगवण्यासाठी किंवा फुगव्यासाठी आपण कोणतं औषध जे आहे तर ते वापरलं किंवा कोणतं त्यामध्ये हे वापरलं होतं? सुपर पीके वापरलं होतं। ते गॅलन सुद्धा 5 लिटर मध्ये सोडलं होतं। ती सुद्धा जी कॅन आहे तर ती 5 लिटरची कॅन यामध्ये आपण सोडली होती। आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर हे औषधं आपण त्यामध्ये सगळे सोडले। आणि पण मग आपल्याला प्रश्न पडतो जेव्हा औषधं आपण सर्च करतो किंवा युट्यूबला बघतो तर बरेचसे औषधं सुद्धा आपल्याला सापडतात, पण त्याची फवारणी करायची की ड्रिपद्वारे सोडायचं, कसं सोडायचं, किती प्रमाणात सोडायचं, याचं मार्गदर्शन आपल्याला कुठेतरी मिळत नाही किंवा कुठेतरी कमी पडतं। तर तुम्ही जे शुभम ॲग्रोचे जे सगळे प्रोडक्ट वापरले किंवा जे औषधं वापरले तर त्याचं मार्गदर्शन तुम्हाला कसं कळालं किंवा त्याचं प्रमाण कसं वापरायचं हे कसं कळालं किंवा त्याचं कसं सोडणार, ड्रिपद्वारे सोडणार, फवारणी करणार, हे या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे कळाल्या? शुभम ॲग्रो यांनी आम्हाला वेळेवर मार्गदर्शन
शेतात येऊन दिले. म्हणजे आपल्या शुभम ॲग्रोचं एक वैशिष्ट्य आहे की जे आपण शेतकरी असतील तर त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या काही शंका ज्या असतील तर त्या आपण सोडवतो आणि त्यांचा फोन आला किंवा फोनवर देखील आपण त्यांचे शंका ज्या आहेत तर त्या सोडवू शकतो. तुम्हालाही काही शंका वगैरे असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील अद्रकीच्या बाबतीत असेल किंवा कांद्याच्या बाबतीत असेल तर तुम्ही ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगू शकता आणि त्याद्वारे तुमचे प्रश्न जे आहेत तर ते विचारू शकता. नक्कीच आपण तुमचे प्रश्न देखील सोडवण्याचा प्रयत्न करू. तर आपलं हे जवळपास क्षेत्र अर्धा एकरच्या आसपास आहे. अर्धा 20 गुंठे 20 गुंठे क्षेत्र म्हणजे अर्धा एकरच्या आसपास आपलं क्षेत्र आहे आणि जवळपास 5 महिन्यांच्या पिरियडची आपली पूर्ण अद्रक जी आहे तर ती असणार आहे. आणि आपण जे आता इंट्रोमध्ये व्हिडिओ वगैरे बघितले असतील तर त्यानुसार आपला एक अंदाज काय वाटतो की किती अद्रकीचं उत्पादन जे आहे तर ते येऊ शकतं ते सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि यानंतर भाऊंसोबतच आपण जो काटा आहे तर तो करणार आहोत आणि त्याचं नेमकं एकूण उत्पन्न किती आलं तर ते आपण देखील बघणार आहोत. तर नेमकं कोणाचं उत्पन्न मॅच होतंय ते आपण बघूया. नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा अंदाजित उत्पन्न अर्धा एकर मध्ये तुमच्या हिशोबाने किती येऊ शकतं, मॅक्झिमम उत्पन्न किती येऊ शकतं. तर चला भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह. अद्रकीचा असेल किंवा मग कांद्याचा असेल काही प्रश्न असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सबस्क्रायबर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचे प्रश्न असतील कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.